नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण 1 वाटी पोह्यापासून मस्त असा नाश्त्याचा पदार्थ तयार करणार आहोत। तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी मस्त अप्रतिम आणि चविष्ट रेसिपी तयार होणार आहे। तर ही रेसिपी कोणती हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे। पाण्याला थोडीशी उकळी आली की लगेच आपल्याला त्यामध्ये 1 वाटी पोहे घालायचे आहेत। पोहे घातल्यानंतर हे आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता लगेच आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर पोहे आपल्याला या चाळणीवर घालायचे आहेत। अशा पद्धतीने चाळणीवर हे पोहे आपल्याला सर्व निथळून घ्यायचे आहेत। सगळं पाणी आपल्याला यातलं काढून टाकायचं आहे। आता हे पोहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। 5 ते 7 मिनिटांनंतर हे पोहे थंड झालेले आहेत। आता हे थंड झालेले पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। आता यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे। इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। आता यामध्ये आपण 2 चमचे दही घालणार आहोत। हे दही आंबट आहे त्यामुळे इथे मी 2च चमचे दही घेतलेलं आहे। तुम्ही जर फ्रेश दही घेणार असाल तर 3 ते 4 चमचे वापरलं तरीही चालेल। यामध्ये आता आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। यामध्ये आता 1 चमचा साखर घालायची आहे आणि चवीपुरते मीठ घालायचं आहे। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आपल्याला या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे। आता हे मोठ्या वाटीमध्ये काढूया। वाटताना यामध्ये अजून मी थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून हे छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। छान दाटसर असं मिश्रण आपलं तयार झालं आहे। खूप जास्त पाणीसुद्धा यामध्ये घालू नका। मिक्सरमध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स केलं आहे। छान असं मिक्स करून घेऊया। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईबचे पुढचे जे बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की दाबा। त्यामुळे अशा तुम्हाला छान छान रेसिपी बघायला मिळतील। आता यामध्ये 3 ते 4 चमचे किसलेलं गाजर घालूया। 2 ते 3 चमचे किसलेलं बीट घालायचं आहे आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो सुद्धा घालूया। इथे मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतला आहे ते सुद्धा यामध्ये घालूया। सर्व वस्तू व्यवस्थित यामध्ये एकत्र करून घेऊया। सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, नाहीतर एखादं साहित्य एकाच जागी जास्त राहील। त्यामुळे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। मिश्रण इथे मला थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे यामध्ये आपण अगदी अर्धी वाटीच पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही अशी कन्सिस्टन्सी याची आपल्याला ठेवायची आहे। आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा सोडा घालायचा आहे। सोड्यावर अगदी 1 चमचा एवढंच पाणी घालायचं, त्यामुळे त्याच्या गुठळ्या होत नाही। व्यवस्थित सोडा एकत्र होतो। सोडा व्यवस्थित या मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊया। दुसरीकडे इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे। त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे। तेल हे मी उलटण्याने सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि तयार केलेलं जे मिश्रण आहे ते यावर घालायचं आहे। खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही, या पद्धतीचा आपल्याला ठेवायचा आहे। उत्तप्पा आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीचा आपल्याला हा जाडसर ठेवायचा आहे। छान उलटण्याने मी इथे पसरून घेतला आहे। यावर तुम्ही तेल किंवा बटर काहीही लावू शकता। 2 ते 3 मिनिट याला छान खालच्या बाजूने भाजून घेऊया।
2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने रंग अगदी छान आलेला आहे। सर्वात अगोदर याच्या ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर उत्तप्पा हा पलटी करून घ्यायचा आहे। हा तुम्ही एका साईडने सुद्धा भाजू शकता किंवा दोन्ही साईडने भाजला तरी सुद्धा चालेल। इथे आपला मस्त असा उत्तप्पा तयार झाला आहे। दुसरा सुद्धा आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया। चवीला अगदी छान लागणारा हा उत्तप्पा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा झटपट उत्तप्पा तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। इथे आपण पोहे उकळून घेऊन मग याचा उत्तप्पा तयार केला आहे, कारण याचा उत्तप्पा अगदी मऊ लुसलुशीत तयार होतो। त्यासाठी इथे आपण पोहे भिजू न घालता त्याऐवजी पोहे पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत। इथे मस्त असे आपले उत्तप्पे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता छान अशी त्याला जाळीसुद्धा पडलेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। तसेच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, म्हणजे अशाच तुम्हाला छान छान रेसिपी बघायला मिळतील। रेसिपी आवडली असेल तर नातेवाईक मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।